नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. पाहूया बातमी महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. अंगणवाडी सेविका व मदतनीस माहिती लवकरच डिसेंबर महिन्याचं मानधन जमा होण्याचं आश्वासन. अंगणवाडी सेविका व मदतनीसना दरमहा राज्य सरकारमार्फत 2000 व 1000 प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश आहेत. ऑक्टोबर 2024 ने नोव्हेंबर 2025 पर्यंत सुमारे 60% महिलांना प्रोत्साहन भत्ता देण्याची रक्कम मिळालेली नाही. अंगणवाडी सेविका मदतनीसना मिळालेले गुणाकारक प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे अशी सुद्धा मागणी संघटनेकडून करण्यात आली. त्यावर माननीय आयुक्त महोदय सांगितले की हा प्रस्ताव विचार करण्याबाबत असून त्याबद्दल वरिष्ठ कार्यालयात चर्चा करण्यात येईल. दरमहा पेन्शन व ग्रॅज्युएटीबाबत महिला व बाल विकास विभाग सकारात्मक आहे. हे प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत अशी माहिती महोदय यांनी दिली. अंगणवाडी सेविका व भरपगारी रजा देण्यात प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्याचे व त्यांना मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन आयुक्त महोदय यांनी दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनेव्यतिरिक्त कोणतेही काम देण्यात येऊ नये असे महिला व बाल विकास विभाग, नवी दिल्ली महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी वेळोवेळी निर्गमित केले. अंगणवाडी केंद्राच्या वेळेबाबत आदेश निर्गमित केले असून दुपारी 2 नंतर अंगणवाडी सेविकांनी गृहभेटी करावे. गृहभेटी केल्यानंतर अंगणवाडी सेविकांना घरी जाण्याची सूचना दिली आहे. तसेच अंगणवाडी केंद्रात हजर होताना किंवा निघताना फोटो काढण्याची कोणतीही सूचना आयुक्त कार्यालय. जर प्रकल्प कार्यालयाकडून अशी दडपशाही होत असेल तर अंगणवाडी सेविकांना लेखी तक्रार आयुक्त कार्यालयात करावी अशी मागणी आयुक्त यांनी दिली. दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बेसाने यांनी आयुक्त कार्यालय बेलापूर, नवी मुंबई येथे डिसेंबर 2025 चे केंद्र हिस्सा थकीत मानधनाबाबत सहाय्यक संचालक वित्त लेखा काकडे साहेब यांची आयुक्त भेट घेऊन चर्चा केली. साहेबांनी सांगितलेले की शासन स्तरावर डिसेंबर महिन्याचा मानधनाची रक्कम मंजूर झालेली आहे. पुढच्या आठवड्यात डिसेंबर थकीत मानधन जमा होईल अशी माहिती दिली. आपले विश्वासू कार्याध्यक्ष युवराज बेसाने. धन्यवाद. अशीच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.